सर्वांना माझा जय महाराष्ट्र। हा आपला दुसरा व्हिडिओ आहे। या अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना मी बरेचसे मुद्देसूद काही पॉइंट सांगितले होते। त्यामुळे बऱ्याचशा मुलांचा भरपूर फायदा झाला व होत आहे। बऱ्याचशा मुलांनी मला मेसेज करून किंवा फोन करून सांगितले की पेपर सोडवत असताना त्यांचे हातचे त्यांच्या लिमिस्टिकमुळे 1 ते 7च्या दरम्यान त्यांचे प्रश्न चुकलेले आहेत। आता ते प्रश्न चुकण्याचे कारण काय? एक तर त्यांनी घाई केली असेल पेपर सोडवताना, किंवा त्यांना टाइम पुरला नसेल। बरेचशे मुलांनी असं सुद्धा बोललेत की बा आम्हाला पेपर सोडवताना टाइम कव्हर होत नाही, आणि त्या टाइम कव्हरमुळे आमचा बरेचसे हातचे प्रश्न पण चुकून जातात। तसंच बऱ्याचशा मुलांचं असं सुद्धा म्हणणं आहे की माझा अभ्यास भरपूर आहे सर, मी जर स्वतःहून जर म्हणजे एकांतात जर पेपर सोडवला तर मला चांगले मार्क मिळतात। पण ज्यावेळेस असा जर काही पेपर वगैरे असेल, जसा पोलीस भरतीचा असेल किंवा कोणी टेस्ट सिरीज घेत असेल, तर त्यावेळेस मी हलबलून जाऊन माझे मार्क म्हणजे मी स्वतःहून चुका करून माझे मार्क गमावून बसतो। तर यामध्ये माझे बरेचसे प्रश्न चुकत आहे, त्यासाठी काहीतरी मला टिप द्यावा यासाठी त्या मुलांनी मला आग्रह केला। त्या कारणाने मी हा आज दुसरा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। बघा मुलांनो, आज जर विचार केला, पोलीस भरतीचा पेपर हा 100 मार्काचा असतो। त्याचा पॅटर्न ठरलेला आहे, पण पॅटर्न वाईज पेपर कधीच विचारला जात नाही। तुम्ही बघत असाल, सुरुवातीला जर तुम्ही 5-6 वर्ष अगोदर बघितलं, 25-25चा पॅटर्न होता। गणित 25 मार्काचं असायचं, बुद्धिमत्ता 25 मार्काचं, मराठी 25 आणि जीके 25 मार्काचं असायचं। पण आता तसं राहिलं नाहीये। आता सर्वात जास्त वेटेज दिलं जाते ते जीकेला, त्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त जीकेचा अभ्यास करावा लागेल। मी तुम्हाला याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण अभ्यास करत असताना 2011 पासून ते 2024-25 पर्यंत जे आतापर्यंत प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत ते चाळा, त्याच्यामधले रिपीट प्रश्न असतात, त्याच्यामधलं तुमचं जीके कव्हर होतं, गणित कव्हर होतं, मराठी व्याकरण सुद्धा कव्हर होतं। ज्या मुलांना 70-75 मार्क मिळत आहे, त्या मुलांनी जर थोडंफार डीप मध्ये जर वाचण्याचा प्रयत्न केला तर आणखीन त्याच्यामध्ये भर पडून चांगले मार्क मिळू शकते। ते मार्क 85-90च्या वर पण जाऊ शकेल। हे 1-2 महिन्यामध्ये होऊ शकते, पण त्यासाठी तुम्हाला थोडंफार थेरी पण वाचावं लागेल। बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 2011 पासून तर 2024 पर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका चाळा। पण म्हणजे अशी प्रॉब्लेम आहे की त्या मुलांनी थेरी हा विषय वाचलेलाच नाही, म्हणजे डीप मध्ये कुठला विषय त्यांनी हाताळलाच नाही। त्या कारणाने काय होत आहे, मुलांना त्या प्रश्नाच्या बाजूचा जर प्रश्न विचारला, त्या टॉपिक मधला एखादा जरी म्हणजे लाईन सोडून प्रश्न विचारला, तर मुलं तिथे कन्फ्युज होतात आणि मार्क गमावून बसतात। तर त्यासाठी तुम्ही कळायला काय पाहिजे, आता थोडाफार तुम्हाला कमीत कमी 2-2.5 महिन्याचा, किंवा आता ग्राउंड जरी पहिले असेल पण पेपरसाठी तुम्हाला कमीत कमी 3 महिने तरी यापुढे मिळणारच आहे। तुम्ही ग्राउंड प्लस अभ्यासाला पण तुम्ही प्राधान्य द्या। मग त्यामध्ये तुम्ही जे प्रश्नपत्रिका सोडवत आहेत, मी तुम्हाला सांगितलेलं आहे 2011 पासून 2024 पर्यंत प्रश्नपत्रिका एका महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण हाताळायचे आहे, म्हणजे हाताळायचेच आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचे जे प्रश्न चुकलेले आहेत त्याच्यामध्ये मग ते कुठल्या टॉपिक मधला आहे तो टॉपिक तुम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून भविष्यात जर त्या टॉपिकवर कुठला जरी तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही 100% तुम्ही तो सोडवू शकणार आणि तुमचा प्रश्न चुकणार नाही। ह्या चुका कालच्या पेपरमध्ये बऱ्याचशा मुलांनी केल्या, कारण की मुलांचं वाचन कमी आहे। बरेचसे मुलं म्हणतात की सर माझं गणित चांगलं आहे, मराठी चांगलं आहे, पण जीके मध्ये मार्क जाते। पण जीके मध्ये मार्क जाण्याचं कारण काय? कारण आपण थेरी वाचलेली नाही, आपण फक्त काय करत आहे, बस वरवरच्या प्रश्नपत्रिका झालेल्या तेच आपण हाताळलेले आहे आतापर्यंत, त्याच कारणाने आपले मार्क जात आहेत। त्यामुळे तुम्हाला सांगणं असेल की यापुढं तुम्ही प्रश्नपत्रिका करता करता थोडंफार डीप मध्ये पण वाचण्याचा प्रयत्न करा। जसं की मी मागे सांगितलं होतं तुम्हाला की जे तुमचे प्रश्न चुकणार ना, तर तुम्ही त्याच्यावरती एक प्रश्न का चुकला, कुठल्या टॉपिक मधला असेल तो प्रश्न, ते टॉपिक पूर्ण म्हणजे पिंजून काढणार, त्यातला एक आणि एक शब्द मी माझ्या लक्षात ठेवणार
मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की तुम्ही तो टॉपिक पहिले क्लिअर करायचा. चुकला, कशामधला प्रश्न आहे तो, हा चला ठीक आहे, एखादा इतिहासामधला 1857च्या उठावामधला प्रश्न असेल, 1857 मधला उठावामधले जर काही मोजकेच प्रश्न येतात, ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त जर एखादा प्रश्न जर आला तर त्यावेळेस आपले दानादान होते. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, तो टॉपिक पूर्ण क्लिअर करायला पाहिजे की जेणेकरून भविष्यात जर त्याच्यावर एखादा प्रश्न आला तर तो जाणार नाही. राहिला गणित आणि बुद्धिमत्तेचा विषय, हे तुमचं प्रश्नपत्रिकेमधून पूर्ण क्लिअर होऊन जाते. मी 2011 पासून आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्या त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता तुम्ही त्याच्यामधून जरी केली ना, तुमचं पूर्ण क्लिअर होतं. एक पण प्रश्न तुमचा बाहेरून येणार नाही, एवढे त्याच्यामध्ये प्रश्न रिपीट होणारे असतात. आणि राहिला मराठीचा, मराठी पण जास्त करून रिपीट असतं. त्यासाठी बाळासाहेब शिंदे तुम्ही एकाने लाईन जरी वाचली तरी पण तुमचं मराठी एकदम व्यवस्थित होतं. बाकी पुस्तकं नाही वापरलं तरी काही हरकत नाही. एक बाळासाहेब शिंदेचं मराठी व्याकरण आणि त्याच्यानंतर जे झालेल्या प्रश्नपत्रिका असेल तेवढं जरी केलं तरी पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क मिळू शकतात. राहिला विषय पेपर सोडताना चुका करण्याचा किंवा घाई करून पेपर चुकवण्याचा, तर माझं मुलांना एक सांगणं असेल की तुम्ही पेपर करताना चुका काय करता. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपल्याला 90 मिनिटामध्ये 100 मार्काचा पेपर सोडवायचा आहे. म्हणजे 100 प्रश्न आपल्याला 90 मिनिटामध्ये सोडवायचे आहे. ठीक आहे, मग 90 मिनिटामध्ये 100 मार्काचा पेपर आपल्याला सोडवायचा आहे. आपल्याला माहित आहे, माझं असं मत आहे की आपल्याला 90 मिनिटामध्ये 100 मार्क नाही सोडायचे. आपल्याला किती सोडायचे आहे, फक्त 90 मिनिटामध्ये फक्त 90च प्रश्न सोडवायचे. म्हणजे तुम्हाला एका प्रश्नाला किती टाइम मिळत आहे, 1 मिनिट मिळत आहे. तुम्ही 1 मिनिट किती पण विचार करून जर पेपर सोडवला ना तरी पण एकदम व्यवस्थित प्रॉपर तुम्ही पेपर सोडवू शकता. पण मुलं काय करतायत, चुका करतात, सिली मिस्टेक करतात आणि स्वतःच्या पायावर दगड मारून आपली नोकरी गमावून बसतात. आज कित्येक उदाहरण, मागच्या पोलीस भरतीमध्ये कित्येक उदाहरण माझ्याकडे आहेत की आज मला बरेचसे मुलं महाराष्ट्रामधून जुळलेले आहेत की त्या मुलांचे ज्यावेळी ते सांगतात ना की सर माझ्या चुकीमुळे माझ्या सिली मिस्टेकमुळे माझे प्रश्न गेलेत आणि आज मी वेटिंगला राहिले किंवा मी आज बाद झाले किंवा मी पोलीस भरतीपासून वंचित राहून मी MSF मध्ये वगैरे लागले, असे बरेचसे मुलांचे उदाहरण आहेत. यामधून शिकण्यासारखं भरपूर काही आहे की त्या मुलांनी चुका काय केलेल्या आहेत. त्यांनी पण पेपर सोडताना गडबड केली असेल किंवा पेपर जर सोपा आला असेल तर त्यांनी मग घाईघाईमध्ये म्हणजे सोपे प्रश्न पण चुकवले असेल, असं झालेलं आहे. कारण की मी हा अनुभवामधून बोलत आहे, जे मुलांचे किंवा माझा जो स्वतःचा अनुभव आहे त्या अनुभवामधून बोलत आहे आणि मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा मित्रांनो, पेपर सोडवताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घाई करू नका. मी तुम्हाला सांगितलेलं आहे 90 मिनिट 90 प्रश्न, टायमिंग किती आपल्याला 90 मिनिट आहे ना, प्रश्न पण 90च. मग आता पेपर सोडताना करायचं काय, आता 1 नंबरचा प्रश्न असेल, हा 2 नंबर, 3, 4, 5, इथे 6, 7, 8, 9 आणि 10. आता अशा पद्धतीने हे कुठपर्यंत आहे, 100 प्रश्न आपल्याला प्रश्न आहेत टोटल. मग आपण पेपर सोडताना करता काय, बरेचसे मुलं काय करतात पेपर सोडताना, आता एक इथे सोपा प्रश्न आला. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही बघा, MPSC चा पेपर आणि महाराष्ट्र पोलीसचा पेपर जर बघितला किंवा बाकीचे तलाठी वगैरे ह्या जे भरत्या होतात यांचे जर तुम्ही पेपर बघा तर तुम्हाला काहीतरी तफावत आढळून येणार. ती तफावत काय, आपल्या पोलीस भरतीचे पेपर जर बघितले तर 1 लाईनर पेपर असतात आणि 100 प्रश्नापैकी, या 100 प्रश्नापैकी ना कमीत कमी 70 प्रश्न असे असतात की एकदम छोटे छोटे असतात, जास्त मोठे पण नसतात, आहे ना. तुम्ही वाचताना म्हणजे ते वाचायला तुम्हाला कमी 10-15 सेकंद तुम्ही तो प्रश्न वाचू शकता, आहे ना. असे किती टक्के तुम्हाला मिळणार आहे, 70% तुम्हाला प्रश्न मिळणार आहेत की हे तुम्ही एकदम फास्ट मध्ये सोडू शकता. पण मुलं त्याच्यामध्ये पण चुका करतात. मग आता चुका नाही करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, की मी माझ्या अनुभवातून सांगत आहे, मी ज्या ट्रिक्स वापरल्या आहेत त्यामधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, आता तुम्हाला 1 नंबरचा प्रश्न दिला असेल, हा प्रश्न ठीक आहे इथपर्यंत आलेला आहे, हा छोटा प्रश्न आहे, हा मोठा असेल, हा त्याच्यापेक्षा मोठा असेल, हा छोटा असेल, हा त्याच्यापेक्षा मोठा असेल. मग आता मी पेपर
सोडवायला सुरुवात केलेली आहे. 90 मिनिटामध्ये मला 90 प्रश्न सोडवायचे आहेत, कारण की मला 90 प्रश्न एकदम व्यवस्थित आणायचे आहेत, जेणेकरून मला चांगला रिझल्ट येऊ शकते. तर मी काय करणार आहे, पहिला नंबरचा प्रश्न घेणार. सर्वात पहिलं तर एकदम आत्मविश्वासाने असं म्हणणार आहे की माझं पोलीस हो या न हो तो नंतरचा विषय, पण माझं पहिलं टार्गेट काय की मी माझे बेस्ट देईल, माझे बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल आणि या 100 प्रश्नाच्या पेपरमध्ये मला जास्त मार्क कसे मिळेल मी त्याच्यावर फोकस करेल. मुलं काय करताय, मी पोलीस होणार का नाही होणार हा विषय करतात. राजांनो, जर जोपर्यंत तुमचं ग्राउंड चांगल्या पद्धतीने जाणार नाही, ग्राउंडमध्ये चांगला मार्क येणार नाही, पेपरमध्ये चांगले तुम्हाला मार्क मिळणार नाही, तोपर्यंत तुम्ही पोलीस होणार नाही. मग तुमचं टार्गेट काय असायला पाहिजे, सर्वात महत्वाचं की माझे ग्राउंडमध्ये आणि पेपरमध्ये मला चांगल्यात चांगले मार्क कसे मिळेल हे तुमचं टार्गेट असायला पाहिजे, ना की पोलीस होणं. कारण तुम्हाला ग्राउंडमध्ये जर चांगले मार्क मिळाले, पेपरमध्ये जर चांगले मार्क मिळाले, साहजिकच आहे तुम्हाला कोणीच रोखून शिकणार नाही. तुम्ही कास्ट मधून जर असाल ना, तुम्ही 100% ओपन मधून लागून शिकणार. पण त्यासाठी काय करावं लागेल, तुमचं टार्गेट काय असायला पाहिजे. सर्वात पहिलं मी काय करणार आहे, माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करणार. बेस्ट कसा काय देणार मी, तर माझा जो पण पेपर असेल त्याच्यामध्ये चुका नाही होणार याची मी खबरदारी घेईल. मग आता बघा, पेपर सोडताना आपण काय काय करायला पाहिजे. आता हा पेपर हा प्रश्न छोटा आहे आणि मला जर हा प्रश्न येत असेल, पेपर सोडताना एक लक्षात ठेवायचं, पेपर आहे 3 स्टेप मध्ये सोडण्याचा प्रयत्न करायचा. 1, 2, 3. पहिला जो टायमिंग पकडला पहिल्या स्टेप मध्ये, म्हणजे एकदम भर 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 आपण वाचून घ्यायचं. हा म्हणजे आपला टायमिंग किती आहे, 90 मिनिट आहे ना. 90 मिनिटांपैकी पहिल्या 40 मिनिटांमध्ये आपली पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे. पहिल्या 40 मिनिटांमध्ये आपली पूर्ण रिव्हिजन झाली पाहिजे. मग आता पूर्ण रिव्हिजन म्हणजेच काय, 1 पासून 100 प्रश्न तुम्ही पूर्ण प्रश्न जर एकदम शेवटच्या हो किंवा नाही तिथपर्यंत, म्हणजे प्रश्नात चिन्ह जे वगैरे असतात तिथपर्यंत वाचून घ्यायची, म्हणजे तुम्हाला कळणार की प्रश्न म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलंय. मग आता तुम्ही 1 पासून तर 100 पर्यंत तुम्ही पेपर सोडवायला सुरुवात केली, तर मग सर्वात पहिले तुम्हाला सांगितलं मी पहिल्या 40 मिनिटांमध्ये काय करायचं. 1 पासून सुरुवात केली, मला हा प्रश्न येते, फक्त इथे टिक करा मला येतो. OMR शीट वर अंडरलाईन वगैरे नाही करायची. तुम्हाला सांगतो काय करायचं, पहिल्या 40 मिनिटांमध्ये एकच काम करायचं. हा मला प्रश्न दे, ठीक हा येतो, किती नंबरचा आहे इथे टिक करायचं. सपोज याला ऑप्शन आहे 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 3, 4 असे ऑप्शन आहे ना. याचं उत्तर जर 2 नंबर असेल तर फक्त मी टिक करणार बारीक. नंतर मी दुसरा प्रश्न सोडवायला सुरुवात करणार. आता हा प्रश्न मला कन्फ्युज करतो, मी वाचलेला आहे पण मी 50-50 आहे ना, या 2 पैकी मला म्हणजे 3 किंवा 4 उत्तर वाटत आहे. मग त्यावेळेस काय करायचं, याला असं अंडरलाईन म्हणजे गोल करायचा आणि पुढे जायचं. टायमाची बचत करा तुम्ही, टायमाची बचत केली तर तुमचा प्रश्न चुकणार नाही. मग आता तुम्ही इथे गोल केला, मग आला 3ऱ्या नंबरवर, मग तुम्ही हा प्रश्न शेवटपर्यंत वाचला. प्रश्न वाचताना बरेच वेळा प्रश्न असा असतो की यापैकी कोणते नाही, पण आपण वाचलेलं असते अर्धाच इथपर्यंत आपण प्रश्न वाचतो आणि शेवटला वाचत नाही, हो आहे किंवा नाही आहे किंवा बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. आणि इथे काय होते, कोणाची सिली मिस्टेक होते, म्हणजे ह्या पण आपण चुका करून बसतो, पण त्या पण आपण टाळायला पाहिजे. मग आता असं करताना जे तुम्हाला येतात ते प्रश्न सोडून घ्या 100 पर्यंत. 40 मिनिटांमध्ये तुमचा कमीत कमी तुम्हाला या 40 मिनिटांमध्ये हे 60 ते 65 मार्क ते तुमचे कव्हर होणार. या 40 मिनिटांमध्ये तुम्हाला एवढे मार्क तुम्हाला मिळणार. कारण हे 100 प्रश्नापैकी साहजिकच आहे की 40-50 किंवा 60-70 प्रश्न जे असतात एकदम सोपे असतात. त्यापैकी तुम्हाला तुमच्या पदरामध्ये एकदम कन्फर्म किती प्रश्न मिळाले तुम्हाला मिळालेले आहेत 60 ते 65. ठीक आहे, हा आपला 40 मिनिटाचा टप्पा पार पडला. मग आपल्याकडे टाइम किती उरलेला आहे, 2 रिव्हिजन करण्यासाठी 50 मिनिट. आणि आपल्याकडे प्रश्न किती उरलेले आहेत, 40 जर पकडले आपल्याकडे प्रश्न 40 प्रश्न उरले असेल. ठीक आहे, 40 प्रश्नामध्ये आता याच्यामध्ये बरेचसे काय होणार आहे, या 40 प्रश्नामध्ये गणिताचे पण प्रश्न असणार आहे. आता याच्यामध्ये पुन्हा तेच करायचं. आता हा तुम्ही प्रश्न पहिले सोडवल्यानंतर याला घेण्याचा प्रयत्न करायचा. बघायचं याच्यामध्ये की हा जास्त टाइम खाऊ प्रश्न आहे का, हा जास्त टाइम खाऊ प्रश्न जर असेल तर त्याला आणखी स्किप करायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल की हा 1 मिनिटाच्या आतमध्ये येत असेल तर मग त्याला काय करायचं, सोडून घ्यायचं. आला सोडून घ्यायचं. मग अशा पद्धतीने तुमचा पहिला दुसरा टप्पा किती मिनिटाचा असेल,
पहिला 40, दुसरा टप्पा झाला 25 मिनिटाचा. 25 मिनिटाचा हा दुसरा टप्पा झाला. मग आता आपल्याकडे टायमिंग किती उरलेला आहे बघा. आपला टोटल टाइम गेलेला आहे 40 प्लस 25 मिनिट, बरोबर किती 65 मिनिट आपले गेलेले आहेत. आणि आपल्याला बरोबर उत्तर किती मिळाले आहेत किंवा बरोबर प्रश्न किती आहेत आपले 75. 60 प्लस 15 बरोबर किती 75. म्हणजे 65 मिनिटांमध्ये तुम्ही 75 प्रश्न सोडवलेत. मग आता आपल्याकडे टाइम किती उरलेला आहे 90 मिनिटांपैकी टाइम उरलेला आपल्याकडे 25 मिनिट. आणि 25 मिनिटांमध्ये आपल्याला प्रश्न किती सॉल्व्ह करायचे आहेत. 25 मिनिटांमध्ये किती आणायचे आहेत आपल्या बरोबर फक्त 15 सोडवायचे आहेत आपल्याला. 25 मिनिटांमध्ये 15 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजेच आपलं काय होणार आहे 90चं टार्गेट होणार आहे. आता साहजिकच आहे तुम्हाला 25 मिनिटांमध्ये तुम्ही जर एकदम शांततेने जर एकदम किती पण शांततेने एकदम हळूहळू जर पेपर सोडवला, एका प्रश्नाला 2 मिनिट जर दिलेत ना तरी पण तुम्ही 15 प्रश्न साहजिकच आहे म्हणजे राहिलेले 25 प्रश्नापैकी 15 कसे पण तुम्ही सोडवू शकणार आणि तुमचं टार्गेट किती होणार आहे 90. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचं टार्गेट जर 90 पर्यंत पोहोचलं तर साहजिकच आहे तुम्हाला जर 90 पेपरमध्ये असेल आणि फिजिकल 40 प्लस असेल तर किती होणार तुम्ही टोटल 130. आणि 130 मध्ये साहजिकच आहे तुम्ही कुठल्या पण जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जरी फॉर्म भरला तरी पण तुम्ही अशा पद्धतीचा मार्ग घेतला तर लागू शकणार. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं होतं. बघा अशा पद्धतीने तुम्ही तयारी केली तर 100% तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल. पेपर सोडवताना चुका करू नका पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे घाबरू नका. पेपर सोडवताना मुलं घाबरतात, घाबरायचं काम नाहीये. एवढंच लक्षात घ्यायचं की बाबा मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल. जर मी बेस्ट दिला नाही तर आज 2025 ची जी भरती आहे या भरतीपासून मी अलिप्त राहील आणि मला पुन्हा नवीन भरतीची तयारी करावी लागेल. आणि नवीन भरती 2027 शिवाय निघणं मुश्किल आहे. त्यामुळे आताच बाप दाखवण्याचे श्राद्ध करा असा कार्यक्रम करायचा आपल्याला. तर बघा मी तुम्हाला अशा पण तुम्हाला माहिती दिली, हे तुम्हाला समजली असेलच. तुम्हाला मी आज जे सांगितलं तुम्हाला नक्कीच आवडलं असेलच आणि तुम्ही त्याचा परिपूर्ण फायदा घेणारच आणि तुम्ही फायदा घेणारच. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही तुमच्या मित्रपरिवार वगैरे असेल, आज महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे जी तयारी करणारे खूप मुलं आहेत किंवा मी ज्या परिस्थितीमधून आलेलो आहे तर माझ्यासारखी पण असे असंख्य मुलं आहेत की त्यांना आणखीन पोलीस भरतीचं काहीच नॉलेज नाही. तर त्यांना पण आपला व्हिडिओ पोचण्याचा प्रयत्न करा. किंवा बरेचसे मुलं जर असेल की त्यांना काही अडचण असेल पोलीस भरतीविषयी तर मी नेहमी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की माझा नंबर खाली आहे, तुम्ही मला कधी पण फोन करा किंवा मेसेज करा. आता पण तेच सांगणं असेल माझं, कोणाला काही पण अडचण असतो पोलीस भरतीविषयी तर बिंदास तुम्ही मला माझ्या नंबरवर मेसेज करा. मी जर ड्युटी वगैरे असेल तर मी कधी कधी फोन उचलत नाही तर मला मिस कॉल जरी मारला मी जेव्हा मला टाइम मिळतो मी त्यावेळेस मुलांना नक्कीच फोन करून विचारतो की काय प्रॉब्लेम आहे काय नाही. त्या आज अशा पद्धतीनं जर विचार केला तर भरपूर मुलं मला म्हणजे 2000 मुलं महाराष्ट्रामधून जोडलेले आहेत आणि ते मुलं थोडा करून म्हणजे मुलामध्ये वाढ प्रत्येक दिवशी मुलामध्ये वाढ होत आहे. ते चांगली गोष्ट आहे. आणि माझ्या सर्व भावंडांना एकच विनंती आहे की मी हे जे करत आहे हे पूर्ण फ्री मध्येच करत आहे. मी कोणाकडून 1 रुपया घेणार नाही आहे, काहीच नाही. तुम्ही नोकरी लागावं हीच माझी इच्छा आहे आणि टार्गेट आहे यावर्षी की कमीत कमी 400-500 तरी पोरं माझे म्हणजे कमीत कमी 400-500 तरी मी मुलांना पोलीस बनवणार आणि बनवल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.